यवतमाळ नगर परिषदमध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी नगर परिषदेची ज्या निविदा होती त्या निविदेमध्ये नगर परिषदेने जी अट टाकली नव्हती की किमान वेतन आयोगाचा जो विषय होता की कर्मचाऱ्याला त्या किमान वेतन आयोगाच्या हिशोबानं पैसे मिळाले पाहिजे। आज कंत्राटदाराला सफाई कर्मचारी कंत्राटदाराला 7 ते 8 हजार रुपये मिळतात, परंतु आज आपण घनकचरा व्यवस्थापनच्या निविदेमध्ये आज त्यांना 21,800 रुपये कर्मचाऱ्याला मिळणार। जवळपास 550 कर्मचारी आहेत। तर या 550 कर्मचाऱ्यांना आज आता या पुढच्या कंत्राटमध्ये 21,800 रुपये मिळणार आहे। हे मान्य करण्यात आलेलं आहे। तो अट तशी त्या टेंडरमध्ये निविदामध्ये टाकण्यात आलेली आहे। त्यासोबत आज आपल्या कायमस्वरूपी जे सफाई कर्मचारी आहेत त्यांचे 10 वर्ष 20 वर्ष 30 वर्षाची पदोन्नती अनेक वर्षापासून नगर परिषदनं केलेली नव्हती। आज मुख्याधिकाऱ्याला तशा प्रकाराचा निवेदन देऊन या कर्मचाऱ्यांना यांचा जो पदोन्नती आहे ते पदोन्नती द्यावं, एरियस द्यावं आणि त्यासोबत अनेक दिवसापासून यांच्या मेडिकल ड्यू जे सुद्धा आहे ते सुद्धा देण्याबाबत त्यांना तशा प्रकाराचा निवेदन दिलेलं आहे आणि निश्चितपणे नगर परिषद करणार याची आम्हाला खात्री आहे। आणि हा काम जर नगर परिषदेने विधित काळात नाही केलं तर आम्ही आंदोलन करणार, अशा प्रकाराचा माझा इशारा या माध्यमातून मी आपल्याला देतो।